हॅलो फ्रेंड्स, हे आहे admissiondikhao.com. आता आपण admissiondikhao.comच्या वेबसाईटवर आहोत. admissiondikhao.com तुम्हाला BTech MBAच्या कॅप राऊंडसाठी मदत करतं आणि पूर्ण तुमचे कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शनसाठी कट ऑफप्रमाणे प्रेडिक्ट करतं. तर आपण आलेलो आहे आता admissiondikhao.comच्या मुख्य पेजवर म्हणजे वेबसाईटवर. आता इथून आपण जाणार आहोत. हे जे पॉपअप झालेलं पेज आहे याला कट करायचं आहे. त्याच्यानंतर लॉगिंगवर यायचं आहे. लॉगिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होतं, ज्याच्यामध्ये युजर नेम पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिंग करायचं आहे. त्याच्यानंतर ही पेज ओपन होतं, त्याच्यामध्ये कॉलेज प्रेडिक्टर नावाचं पेज ओपन होतं, ज्यामध्ये स्टुडंट नेम, मोबाईल नंबर, तुमचे CETचे मार्क्स, त्याच्याप्रमाणे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवी ते डिझॅबिलिटी, EWS किंवा TFWS हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी आहे, जसं जनरल, SC, OBC, ST याप्रमाणे तुम्ही कास्ट कॅटेगरी तिथे सिलेक्ट करू शकता. सगळ्या कास्ट कॅटेगरी आहेत तिथे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे डिस्ट्रिक्टमध्ये. तर डिस्ट्रिक्टमध्ये जसं आता मी सिलेक्ट करत आहे मुंबई. ॲज पर तुम्हाला जी डिस्ट्रिक्ट आहे तुम्ही ते चॉईस करू शकता. त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर होम युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट केली आहे. होम युनिव्हर्सिटी, अदर युनिव्हर्सिटी आणि ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ही कुठली पण युनिव्हर्सिटी आपण सिलेक्ट करू शकतो. त्याप्रमाणे इथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आहे आणि मी पुन्हा सबमिटवर क्लिक करते आहे. सबमिटवर क्लिक केल्यावर माझे पॉईंट्स आहेत 488. ओके, ही पूर्ण फाईल कॉलेजेसची नावं, कोर्स नेम आणि कोर्स कोड सहित ओपन होते. ती मी एक्सेल, PDF किंवा प्रिंट फॉर्मॅटमध्ये काढू शकते. सर्च ऑप्शन आहे, जसं मला जी ब्रांच हवी आहे, कम्प्युटर ब्रांच मी सर्च करते आहे, त्या ब्रांचप्रमाणे मला कोर्स नेम, कोर्स कोड आणि कॉलेजेस मला पूर्ण ओपन होत आहेत. तिथे पूर्ण लिस्ट येते आहे. नंबर ऑफ कॉलेजची लिस्ट मला तिथे दिसेल आणि मग ती लिस्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये प्रेडिक्ट करतं तुमच्या ॲज पर पर्सेंटेजप्रमाणे. आता तुम्हाला दुसरं पेज दाखवते, जे आहे एअर म्हणजे कॉलेज प्रेडिक्टर AR. हे JEEसाठी आहे, ऑल इंडिया रँक मेरिट ऑर्डरवर. त्याच्यावर स्टुडंट नेम आपण फिलअप करतो आहे, मोबाईल नंबर आपण टाकतो आहे, जेंडर सिलेक्ट करून JEEमध्ये काय मार्क्स पडलेले आहेत, पर्सेंटाईल आपण ते त्याच्यामध्ये फिलअप करतो आहे. सबमिटवर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला एक्सेल, PDF किंवा प्रिंट फॉर्मॅटमध्ये ही पूर्ण कॉलेजेसची नेम लिस्ट तुम्ही करू शकता. ॲज पर तुम्ही सर्च पण करू शकता. तुमच्या ऑल इंडिया मेरिट रँकच्या चॉईस कोडप्रमाणे तुम्हाला इन्स्टिट्यूट सगळे समोर दिसतील. तर अगदी सोपी आणि सहज असं प्रेडिक्टर आहे हे. तुम्ही स्टुडंट या प्रेडिक्टरचा नक्की उपयोग करा. याच्यामुळे तुम्हाला अजून ते फुलफिलमेंट करून तुम्हाला कॉलेजेस अगदी इझी आणि सोप्या पद्धतीने मेरिट लिस्ट असो किंवा तुमच्या CETचे मार्क असो त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, टोटल पॉईंट्स तुम्हाला इथे रिचार्ज करावे लागतात. पहिले 486 होते, 488 होते, आता 487 झालेले आहेत पॉईंट्स. हे तुम्ही आमच्या कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही रिचार्ज करू शकता. पूर्ण तुमचं पेज फिलअप झालं, सगळे मार्क्स वगैरे सगळे टाकून सगळी डिटेल तुम्ही भरली की त्याच्यानंतर तुम्ही आरामशीर लॉग आउट करू शकता. थँक्यू.